नगरपालिकेमध्ये आम्ही जेव्हा दोघं एकत्र आलो तेव्हा आम्ही ही घोषणा केली होती, जेव्हा आमच्या सगळ्या उमेदवारांनी विजय मिळवला, की बाबा असतील, मी असेल, ऋषी सर असतील, आम्ही तिघं एकत्र येऊन आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्र येऊ. आणि मला खरंच अभिमान आहे की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जर मीडियामध्ये बघितलं तर प्रत्येक तालुक्याने आपल्याला बरेच भांडण्याची ब्रेकिंग न्यूज दिली, पण त्याच्यामध्ये कागदचं कुठलं कॉन्ट्रीब्युशन झालं नाही याचाही मला अभिमान वाटतो की आम्ही तिघं जेव्हा जे घोषित केलं, मला वाटतं सगळ्यात पहिली सीट शेअरिंग, सीट ऍडजस्टमेंट ही 18 तारखेला सर्वात पहिलं महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर आमची फायनलायझेशन 18 तारखेला झाली, कुठल्याही काही वादा नसतात. तर एक कागदच्या विकासाच्या हेतून ज्याचा उल्लेख बाबांनी केला, मुख्य साहेबांनी केला, आम्ही तिला एकत्र आलो. मी परत नमूद करतो की कोणाला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही, एक कॉमन अजेंडाने आपण आलोय. त्याप्रमाणे नगरपालिका आम्ही कागदची घेऊ शकतो आणि मला खात्री आहे की ह्याच्या पुढे 18चे 18 उमेदवार आमच्या तिघांचे आणि 18 ते 18 उमेदवारांना जिंकून येणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि जॉईंट प्रेस नंतर पुढे मेळावे, मायक्रो प्लॅनिंग हे सगळं आमचं सुरू होणार आणि त्या हेतूने कागद तालुक्यामध्ये मला वाटतं संघर्ष संपून एक विकासाचं राजकारण आपण एकत्र आणू आणि मला खात्री की येत्या काळामध्ये आम्ही ते विकासाचं मॉडेल आणि लोकांचा विश्वास कमवून 7 तारखेला विजयाचा गुलाल घेऊन तसं नगरपालिकेला गेलो आम्ही हे विजय करू. प्रश्न असतील तर आपले विचार. मला समाधान या गोष्टीचं आहे की भारतीय जनता पार्टीचे 3 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आहे. मला वाटतं त्याच्यावर आपण जास्त फोकस केलं पाहिजे. विषय तो नाही, आपण भारतीय जनता पार्टीने पुढे जातोय. भारतीय जनता पार्टीने मी पक्षामध्ये प्रवेश अजून ऑफिशियली माझं न होता माझ्या पार्टीला युनिफॉर्म देणं, नगरपालिकेमध्ये पक्षाने जे काय माझ्यासाठी ऍक्शन्स घेतले त्या सगळ्या गोष्टींना बघताना मला असं वाटतं की पार्टी वाढली पाहिजे या अँगलनी काय डिसिजन्स घेतले जातात आणि त्या तुलनेत तुम्ही जर बघितलं तर आता कडगाव गोंदियामध्ये आमची फ्रेंडली फाईटच आहे. तिथं 3 उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे, मग ते +3 ऍड करा. उत्तर जिल्हा परिषद मध्ये पण फ्रेंडली फाईट होणार आहे, त्याचे +3 ऍड करा. टोटल कागद विधानसभामध्ये आकडे बघितले त्याच्यावर तुम्ही +3 ऍड करा. असं करून मला तिथं 3 ठिकाणी प्रचाराला जावं लागेल. आमचं फ्रेंडली फाईट असल्यामुळं तेही होणार आहे. आता तुम्ही लोकांनी म्हटले डायव्हर्स नंतर त्याच्या तुमचं लोकांचं मेनली काय झालं, बेसिकली काय झालं की पाठोपाठ इलेक्शन लागल्यामुळे सगळेच नेते बिझी आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा या सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे की जिल्हा परिषद झाल्यानंतर आपण ते प्रवेश करू. पण त्या गडबडीमध्ये, घाई गडबडीमध्ये मला काय प्रवेश तो नाही करायचा, तर पुढे हलका होत आहे ना, तर प्रवेश चांगला व्हायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी म्हटलं जिल्हा परिषद नंतर आपण करू.